पाहिजेत नाही जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्री पद दिले, त्यांनी जर ते पालकमंत्री पद स्वीकारले, त्यांना स्पष्टपणे इशारा आहे, या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही। मंत्री झाल्याच पाहिजे। या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी कट करायचा नसून त्या ठिकाणी आदरणीय भावनाताई गवळी यांचं तिकीट कापलं व जी सीट 100% त्या ठिकाणी निवडून येणार होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव, त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठोडचा आहे। दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्री पद दिले, त्यांनी जर ते पालकमंत्री पद स्वीकारले, त्यांना स्पष्टपणे इशारा आहे, या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही। जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। दुसरा एक आणखी महत्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला, विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे। हा या ठिकाणी आमचं नेतृत्व सुद्धा असेल, त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठोड ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत, महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुळका आला। आमची स्पष्टपणे मागणी आहे, संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळात या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा। जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल, हे स्पष्टपणे या ठिकाणी मला सांगू इच्छितो।